पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। का स्वधर्मा मानू देता, स्वाधिकारू पुढा सूता, सुकृत की जे पुसता आमना याते। ही 12व्या श्लोकातली 243 ओवी। या श्लोकात विषय असा चालला आहे की अशी फळं आहेत की त्या फळांना आपल्याला जन्म प्राप्त होतो। मग अनिष्ट फळे, अनिष्ट फळापासून कृमी, कीटक, लोष्ट, पाषाण अशा प्रकारचे जन्म प्राप्त होतात। त्याला त्यांनी स्थावर असं म्हटलेलं आहे। दुसरे जे आहेत ते इष्टफळे। इष्टफळामध्ये जे काही स्वर्गलोकीचे देव आहेत त्यांचाच विषय आत्ता चाललेला आहे, ते होतात। आणि दुसरं इष्ट आणि अनिष्ट ह्या मिश्रणातून निर्माण होणाऱ्या फळातून असलेली दुसरे एक भुवन, त्रिभुवन। आता त्रिभुवनापैकी आत्ता आपण पाहत आहोत ते इष्ट फळाचे। त्यांनी काय केलं तर स्वधर्म मानला। म्हणजे आपल्याला कोणता, आपण जे काही आहोत हिंदू, दुसरे मुस्लिम, जैन, हा धर्म नाही, स्वकर्तव्याचा धर्म काय, त्याला कोणता प्रकार आहे। म्हणजे मनुष्यपणाला आला तर आपल्या उद्धाराचं कार्य करणं हे स्वधर्म आहे। त्याचबरोबर त्यांनी स्वतःचं जे काय आहे कुटुंब, त्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारणं, त्याचे कर्तव्य कर्म करणं हे त्याचं काय आहे, स्वधर्मच आहे। मग समाजासाठी काही, जसं 3ऱ्या अध्यायात दिलं की गुरु गोत्र पूजी अवसरे भजे द्विजी, हे जे काही सगळे प्रकार त्यांनी सांगितले ते ब्रह्मदेवानं सृष्टीत असलेल्या प्रजेने काय करावं ते ब्रह्मदेवाचं मत आहे आणि ते करत राहणं हा स्वधर्म आहे। असे जे स्वधर्माला मान देतात ते पुढं त्यांनी दाखवलं की स्वाधिकारू पुढा सुता। आपला अधिकार काय, आपल्या अधिकारात नसलेलं ते कर्म करण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही। मग कोणत्या अधिकाराला तुम्हाला कोणतं कर्म प्राप्त झाले तेच करावं लागेल। मग जसं वर्ण विभाग आहेत आणि वर्ण विभागामध्ये जे जे कर्म प्राप्त करण्याचं किंवा करण्यासाठी सांगितलं तो त्याचा अधिकार झाला। या त्याच्याप्रमाणे कर्म करणं आणि जे काय आपल्याला करायचं आहे ते सुकृत आहे हे सगळं त्यांना कुठून पाहिलं, त्यांनी कसा विचार केला तर सांगतात की सुकृत की जे पुसता आमना याते। आमन म्हणजेच वेदशास्त्र। त्यांना विचारलं की सुकृत काय, दुष्कृत काय, स्वाधिकार काय आहे, स्वधर्म काय आहे। त्यांनी त्या सगळ्या मांडण्या केल्या। म्हणजे याच वेदाच्या आधारातून जे जे शास्त्र निघालं त्या शास्त्राने परमार्थ शिकवला, अध्यात्म शिकवलं आणि जे नैतिकता आहे ती नीती शिकवण्याकरता त्याच याच्यातला एक भाग आहे। त्या नीतीनं काही गोष्टी शिकवल्या आणि ते सगळं तंतोतंत पाळतात, त्याप्रमाणे वागतात। असे जे कोणी आहेत त्यांनी सगळं काय आहे वेदनिहाय सगळी कर्म केली। आता जसं रामरायाला वनवासाला जायला आदेश मिळाला, पुन्हा सांगितलं भरताने की नका जाऊ, मी तुम्हाला राज्य देतो, तुमचंच राज्य आहे। म्हणले नाही चालणार तसं, मला जो आदेश आहे तो माझा धर्म आहे। आता पाहिजे तर तुलाच सांगितलेलं आहे त्याला राज्य द्या आणि मला वनवासाला पाठवा, असं जे वचन आहे त्या वचनाप्रमाणेच मी वागणार, तू राज्य सांभाळ। हे काय आहे की जे वर्णन आहे त्या वर्णनाप्रमाणे वागणं आलं। तई इंद्रादिक देवाची देहे लाहिजती सव्यासाची,
तया कर्मफळा इष्टाची प्रसिद्धी का. तेव्हा आता हे असं जे कर्म करणारे आहेत त्यांना स्वर्गातला जन्म मिळतो, स्वर्गातलं राहणं होतं. असे जे काही इंद्र बाकीचे सगळे असे सगळे देवदेवता आहेत, त्या सगळ्या देवदेवतेला तिथले देह प्राप्त होतात. आणि तिथल्या देहाच्या ठिकाणी का त्यांना ते कर्मफळ प्राप्त झालं, तर इष्टकर्म त्यांनी केलीत म्हणून. त्या इष्टकर्माचं फळ आहे. आता तिथं गेल्यानंतर सगळ्या प्रकारचे जे भोग आहेत ते सहज आहेत. फळापासून तिथं त्यांना स्वर्गीय भोग प्राप्त होतात. पण परमार्थ करण्याचा अधिकार तिथं नाही. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. याचं कारण आहे की परमार्थाकरता मनुष्य देहच आहे की त्याला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे. आणि तो जो काय आहे ते तिथं भोगतच राहतात. फक्त कर्म करण्याच्या अधिकारामध्ये आपण कोणतं कर्म करावं हा जो विचार आहे तो फक्त मनुष्यालाच विवेकाने करायचा आहे. आणि गोड आंबट मिळे तेत रसांतर फरसाळे, उठी दोही वेगळे दोही जिणते. एकंदरीत दोन ओव्यात त्यांनी इष्ट कर्म करणारा त्याला कोणतं कर्मफळ आणि त्या फळाचं त्याला कोणत्या लोकांमध्ये स्थान आलं ते सांगितलं. आता थोडासा तिसरा विषय आला. त्याला उदाहरण दिलं की गोड आणि आंबट ह्या दोन रसांचं, दोन चवीचं एकत्रीकरण झालं. सगळंच आंबट नाही आणि सगळंच गोड नाही, दोन एकत्र आलेत. आंबट आणि गोडी थोडीशी मिसळली असं एखादा जे रस तयार होतो तिसराच, आंबट गोड मिसळून जो तिसरा झाला त्याची चव वेगळीच असते. कारण ह्यात काय आहे, गोडी आहे आणि आंबटपणा आहे. निव्वळच गोडी असं नाही, निव्वळ आंबटपणा आहे असं नाही. मग अशी जी काही फळं आहेत, चिंच, बोर, चिंचेत आंबटपणा अधिक असेल पण बोरामध्ये दोन्ही मिश्रता असते. अशा प्रकारचे जे जे फळं आहेत त्या फळामध्ये त्याची जी चव आहे ह्या दोन्ही रसाचं एकत्रितकरण होऊन दोन्हीचे एक निर्माण झालेला रस त्या ठिकाणी असतो. रेचकोची योग वशे होय स्तंभावया दोषे, तेवी सत्यासत्य समरसे असत्य जिनिजे. आता जसं योग साधना करताना जो प्राण आत घेतला, कुंभक केला म्हणजे मग पुन्हा रेचक असतो. रेचकामध्ये पुन्हा योगवशेनं कुंभक करायचं आहे. असं जे सारखं चाललं आहे त्या कुंभकानं, रेचकाच्या कुंभकानं आज जे काही दोष आहेत ते दोष नाहीसे होतात. म्हणून योग साधनेमध्ये काय काय दाखवलं की प्राणायाम करत असताना पूरक, कुंभक, रेचक, कुंभक अशी जी काही 4 आवर्तन सांगितलेले आहे त्या आवर्तनामध्ये हे दोष निघतात. आणि त्याने काय होतं, आपल्या ठिकाणी जे असलेलं विवेक आहे तो तयार होतो. तेवी सत्यासत्य समरसे असत्य जिनिजे. तर त्याच्यातून सत्य आणि असत्य ह्याचा निवाडा झाला की जे जे असत्य आहे की जे आमच्या ठिकाणी मोहरूप जाग करून आमच्यावर स्वार झालेले ते असत्यच आहे हे समजण्याची बुद्धी तयार होते. मग असत्य दिसायचंच संपलं असं नाही, पण प्रेम राहत नाही ना. जे खोटं आहे असं कळाल्यावर त्याचं प्रेम कोण ठेवतं आहे. जे खरं आहे त्याचं आहे. आपल्या घरात जुन्या ह्याच्यामध्ये काही अगदीच न चालणारे पैसे सापडले आणि ढिगभर जरी असले तरी काय करायचे म्हणाल ह्याचा काहीच आता उपयोग नाही. हे जसं आहे तसं असत्य त्या शोधातून बाहेर निघतं. म्हणोनी समभागे शुभाशुभे, मिळोनी अनुष्ठानाचे उभे, तेने मनुष्यत्व लाभे ते मिश्र फळ. पण एक आहे की आता मात्र काय झालं, मनुष्याच्या ठिकाणी सत्य आणि असत्य ह्याचे मिश्रणानं निर्माण झालं. त्याला शास्त्र सांगतं की सत्यानुसत्य मिथुनकृत, म्हणजे सत्य आणि असत्य ह्या दोघापासून निर्माण झालेलं हे जगत. निव्वळ खरं आहे असंही नाही, निव्वळ खोटं आहे असंही नाही. अशी जी काही निर्मिती आहे त्या सगळ्यातून कधी शुभ कर्म कधी अशुभ कर्म घडून जातं.
कधी कधी काय होतं की शुभकर्मच करायचं आहे, पण त्यात अशुभ कधी घडून गेलं हे सांगता येत नाही. म्हणजे मग त्या शुभ अशुभाच्या ठिकाणी काहीतरी होतं. जसं आता आपण पाहतो की कुठंतरी कार्यक्रम होता, बातमी असती पेपरला, ह्याच्यामध्ये टी व्हीमध्ये, की तिथं खूप लोक आजारी पडले. काय तर काय पदार्थ खाल्ला, त्या करणाराने त्या पद्धतीने केलेलं नाही, पण त्या पदार्थाची कशी चूक झाली ती झाली. पण त्यांनी काय झालं, हे आलं का नाही, त्यात जे काय असेल ते अनिष्ट फळही आलं. करायला गेले इष्टफळ, पण त्यात मिसळलं अनिष्ट फळ. अशा तऱ्हेची शुभकर्म अशुभकर्म मिश्र होतात आणि तेच आपल्याला करणीय होतं, म्हणजे करावं लागतं, त्याचं अनुष्ठान होतं म्हणल्यासारखं. तेथ मनुष्यत्व लाभे मिश्र फळं. म्हणून मग आता जर कोणता मिळत असेल तर मनुष्यलोक, त्याला मृत्यूलोक हे दुसरं नाव आहे. आत्तापर्यंत आपण कोणतं पाहिलं, पहिल्यांदा पाहिलं ते दुष्कृत आपल्या हातून होऊन त्या कर्मफळाचा त्याच्या ठिकाणी जो काही स्थावर म्हणजे जे बाकीचे सगळे आहेत त्या प्राण्याचा, कृमी कीटक लोष्ट हे सगळे त्याद्वारे झाले. अत्यंत चांगलं कर्म, शास्त्राला धरून झालेलं, स्वाधिकाराला धरून झालेलं जे कर्म आहे त्यांनी इष्टफळानं स्वर्गीय लोक झाले आणि इष्ट आणि अनिष्ट याच्या मिश्रणातून मनुष्यलोकाचा हा एक भाग झाला. अशा तऱ्हेचं हे त्रैलोक्य किंवा त्रिभुवन आहे. मग ह्या त्रिभुवनामध्ये शुद्ध कर्म करून करून देवलोक झालेत, अशुद्ध कर्म करून अगदीच काही असेल कृमी कीटक तिर्यक योनी म्हणायचं त्याला, ते झाले. आणि हे जे काही मनुष्यलोक आहेत ते मिश्र फळातून झाले. ऐसे त्रिविध यया भागी कर्मफळ मांडले से जगी हे न सांडी तयासी भोगी जे सुदले आशा. आता एकंदरीत हे 3 भाग कसे आहेत ते आपल्याला दाखवलं. कशामुळं झाले तर कर्मफळामुळं. या सगळ्यामध्ये आपण जे काही कर्म करतो त्याचा जो भोग घेतो त्या कर्मफळाच्या आशा तर ठेवल्या तर या प्रकारच्या काय आहे, कुठं ना कुठं तरी असलेल्या कर्मफळाशी त्याला गुंतावं लागेल. येत जिव्हेचा हातू फिटे तव जेविता वाटे गोमटे परिणामी शेवटे अवश्य मरण. आता काय आहे की काही माणसं अशी असतात की त्यांना काय होतं की एखादा पदार्थ जर आवडला ना तर मग काहीच मागं पुगडं पाहायचं नाही, खातच राहायचं. किती खात राहायचं, किती खायचं, म्हणजे त्या जिभेचं आणि हाताचं संबंधच लवकर सुटू द्यायचा नाही. पण परिणाम काय झाला, परिणाम मरणाकडे जावं लागलं. हे जे काही झालं त्यामुळं त्याच्या ठिकाणी अजीर्ण झालं, पुढं मग दुसरा काय आजार झाला, मग आणखीन काहीतरी झालं, एकापुढे एक वाढत जाऊन मरणाकडेच जावं लागलं. समचोर मैत्री चांग जवन पविजे ते दांग सामान्या भली अंग न शिवे तव. आता दुसरी गोष्ट काय झाली की काही एक चोरीचा प्रकार सांगितलेला आहे. हे त्या काळात बरेच ठिकाणी असेल की जो कोणी प्रवासी आहे त्या प्रवाशाला काय करावं लागतं, तर तेव्हा काही बाकीच्या सोयी नव्हत्या, पायीच प्रवास. मग तो प्रवासी कसा आहे, त्याच्या अंगावर कपडे कसले, त्याच्या अंगाचं अंगलोट कशी, म्हणजे त्याच्यावर ओळखू यायचं की हा काही ना काहीतरी ऐवज सांभाळणार आहे. मग त्याच्याबरोबर तुम्ही चाललाय तिकडं आम्ही पण चाललो आहे असं समजून त्याची मैत्री करायची, त्याची रस्त्यात सेवा करायची, काय लागेल ते त्याला आणून द्यायचं. हे सगळं कुठपर्यंत 1 दिवस हो 2 दिवस हो, त्यांच्या ओळखीचं दाट जंगल लागेपर्यंत. त्या जंगलातून रस्ता आला की मग हे जे काही चोर आहे ते चोर आपला जो काही स्वभाव आहे ते बाहेर काढतात, सगळं त्याच्याजवळचं लुटून घेतात, कदाचित त्याला जीवे मारतात. दुसरी गोष्ट काय आहे की सामान्या भली अंग न शिवे तव. आता एक उदाहरण, ग्राम्य उदाहरण दिले की जोपर्यंत तुम्ही त्या वेश्येच्या अंगाला स्पर्श करत नाही तोपर्यंत, एकदा का तिथं स्पर्श झाला की तुमचं सगळं सर्वस्व वेचल्याशिवाय ते राहत नाही.
तैसी कर्मे करिता शरीरी, लाहती महत्वाची फरारी, पाठी निधनी एकसरी पावती फळे. तेव्हा जे जे काही कर्म आहे ते कर्मरूप शरीरच आहे आपलं. शरीराचं दुसरं नाव कर्म, कारण हे प्राप्त झालेलं शरीर आहे ते कर्मफेडीसाठीच आहे. पूर्वी आपण जर काय आहे तर अशाच तऱ्हेची दुःख कर्म केली असतील तर इथं आल्यावर जन्माला आलो तरी सुख कधीच वाट्याला येत नाही. जे काही होईल ते रोजची भाजी भाकरी का होईना घरात करायला गेली तर करता येते, धान्य सगळं आहे, पण ह्याच्या हातून ते कधी चवीचं होतच नाही. ते करपून तरी जाईल, जळून तरी जाईल, कारण तसलंच खायची वेळ येते. हे त्याचं दुःख फळ आहे. पुन्हा कशातच काही नाही, किती काही आणावं आपण भोगावं म्हणलं तर ते भोग मिळतच नाहीत. हे दुःख फळ आहेत. अशा तऱ्हेचं जे काही शरीर आहे त्या शरीरापासून हे सगळं होतं आणि तो ते कर्म करत राहतो. मागचं त्याच्या पाठीमागं आहे, आता त्याच्याकडून ते सगळं होतंच. ते करता करता आणखीन काही वाढलं म्हणजे शेवटी कसं असतं, मागच्या संस्काराने आपलं कर्म चालू झाले, पुन्हा आपल्या हातून क्रियमान घडत चाललं, आणखीन त्या कर्मात भर पडत चालली. असं करत त्याच्या ठिकाणी मृत्यूनंतर पुन्हा मागचं संपलंच नाही. पहिलं जे आहे संचितातलं ते प्रारब्धात, आणि प्रारब्धातनं आणखीन क्रियमानानं वाढवलंच. हाच करत राहायला लागला. समर्थो आणि ऋणिया, मागो आला बाईणिया, न लोटे तैसा प्राणिया, पडे तो भोगू. तेव्हा एकंदरीत असं एक उदाहरण दिलं की समर्थ आहे म्हणजे ताकदबाज आहे, बलवान आहे, आणि शिवाय सावकार आहे, त्यांनी कर्ज दिले. मग तो ज्याच्याकडचे काय असेल त्याला आता इथं झालं आला बाईणिया, मागो आला बाईणिया. बाईणिया म्हणजे वायदा. ह्या शब्दाचा अर्थ काय? वायदा. वायदा जो काय असेल, तुम्ही जर म्हणला की महिन्यात पैसे देतो, महिना हा तुमचा वायदा. तो त्या महिन्यानंतर येणारच, टाक पैसे. ते म्हणला नाहीच जमत, पैसे दे. काही करून तो पैसेच घेऊन जाणार, कारण तो बलवान आहे. शिवाय सावकार आहे, त्यांनी पैसे दिलेत आणि तुम्हीच ते वायदा केला आहे, मग तुमच्याकडून ते पैसे घेऊनच जाणार. तसं केलेलं कर्म हे फेडावंच लागणार. ते जे कर्म पाठीमागं लागलं केलं ते केले कर्म झाले, तेची भोग आले. म्हणजे आता दुसरं असं सांगतात की जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. तर ही वासना जन्माला येते आणि पुन्हा दुसऱ्या एका अभंगात आहे, जन्माचे ते मूळ पाहिले शोधोनी, दुःखाशी कारण जन्म घेणे. तेव्हा का जन्म घेतला आहे तर म्हणजे दुःख भोगायलाच घेतला आहे. दुःखाचं मूळ, जन्माचं मूळ दुःखच आहे. हे दुःख तुम्ही आम्ही संपवत नाही तोवर जन्म घ्यावेच लागतील. का कणिसवनी कणू झडे, तो विरुढला कणिसा चढे, पुढती भूमी पडे पुढती उठी. आता असं उदाहरण दिले माऊलींनी की सगळीच पिकं आपल्या हातून तर आपण रानातली काढतो, पण काही कणसं अशी ती मागं राहतात किंवा त्यातले काही दाणे खाली गळून पडतात. पुन्हा तेच त्याची ताटं, त्याचं उगवण होते, पुन्हा रानात ते असतं, पुन्हा त्याला कणीस येतं, पुन्हा ते दाणे खाली पडतात. असे राहाटी कणिक सतत चालू आहे. कारण कणीसापासून बी खाली पाडावं, पुन्हा ते उगवावं, पुन्हा त्याची काय आहे की पीकच यावं, असंच सतत चाललं आहे. हे उदाहरण दिलं की असंच आहे. तुम्ही जन्म घेणार, तुम्ही तेच कर्म काय असेल ते करणार की पुन्हा जन्माला येणार, पुन्हा मृत्यूला जाणार. हे चक्र चालूच राहतं. तैसे भोगी जे फळ होय, ते फळांतरे वीत जाय, चालता पाओ पाय जिणी जे जैसा. तेव्हा एकंदरीत जे जे काही आपल्याला भोगायला आलेलं आहे ते फळ आपल्याला भोगावंच लागेल आणि त्या फळाचे पुन्हा संस्कार उभा राहून फळांतरे वीत जाय. पुन्हा आपल्या पुढून काय आहे कर्म होतच राहतील, अशा गुंता पडलेला राहील. मग जसं मनुष्य या गावान त्या गावाला जात असेल तर त्याला एकापुढे एक पाय टाकावेच लागतील, त्याशिवाय त्याला ते गाव प्राप्त व्हायचं नाही. तसं तुमची आमची जन्मजन्मांतरं चालू राहतील.
उताराची सांगडी, ठाके ते ऐलची थडी, तेवी न मुकी जती ओढी, भोग्याची. आता उतार असं एक दृष्टांत आहे की उताराची सांगडी म्हणजे आपल्याला पलीकडे जायचं आहे, नदी ओलांडून पलीकडे जायचं आहे, त्याच्याकरता जे काही आपल्याला आहे सांगड म्हणा काही म्हणा, ती या तीराला बसून तिकडं जायचं आहे. पण परत इथंच यायचं आहे ना, कारण असं काय आहे की तिकडं जाणं आणि इकडं येणं, ह्या तीराचेच आहेत तुम्ही. मग त्या तीराला काम आहे म्हणून गेला तरी पुन्हा तुम्हाला इथंच यावं लागेल. मग त्याप्रमाणे जे जे काही जन्म आहे ते जन्म यायचं, जन्माला भोगायचं की पुन्हाला जन्मालाच यायचं, असंच सतत चालू राहतं. पै साध्य साधन प्रकारे फळभोगू तो गासरे, एवं गोविले संसारे अत्यागी ते. एकंदरीत आपल्याला काय साध्य प्राप्त करून घ्यायचे, त्याकरता कोणतं साधन करावं असा जो कोणी विचार करतो त्याच्या ठिकाणी फळभोगू तो गा सरे. त्याचं कारण काय आहे की हे सगळं जरी प्राप्त झालं तरी जसं आपल्याला आमंत्रण आलं कोणाच्या तरी घरी जेवणाचं, मग तिथे गेल्यावर तुम्हाला पक्वान्न मिळालं, मग दुसऱ्या दिवशी जाईल काय वाढा आता म्हणायला, त्या दिवशीचंच आमंत्रण आहे ते. मग तो जसा भोग आला निघून गेला ते तुम्ही आठवणीतही ठेवत नाही. कोणाच्या घरचं आमंत्रण का आलं तर त्याप्रमाणे गेलो संपलं. हे फळभोग विसरण्याचं साधन झालं, कारण साध्य काय ते महत्त्वाचं झालं, ते ठरल्याबरोबर साधन झालं. अशा तऱ्हेनं पण अत्यागी ते संसारातच गुंतून पडतात. एरवी जाईच्या फुला फांकणे, त्याची नाम जैसे सुकणे, तैसे कर्म मिशे न करणे केले जेही. एकंदरीत जाईचं फूल उमललं नाही ते सुकायलाच उमललं, कारण उमलायचं तिथून ते सुकायलाच सुरुवात जशी होते तसं हे कर्म निमित्त आहे. पण असं सतत काय आहे, का जन्माला आला तर मरायसाठी जन्माला आला, असंच ह्या फुलाच्या दृष्टांतातून म्हणायचं. बीजची ओरसे वेचे, तैसे वाढती कुळवाडी खाचे, तेवी फळ त्यागे कर्माचे सारिले काम. आता असं एक उदाहरण दिलं आहे की कशा प्रकारे पूर्वी कूळ म्हणून जे असायचं त्यांना पुन्हा पुन्हा लागायचं आणि कमी का पडायचं, त्याचं एक उदाहरण माऊलीने दिलं आहे की धान्य पिकलं म्हणजे त्यातलं काय केलं, बी म्हणून बाजूला ठेवलं आणि बाकीचं धान्य खर्चाला घेतलं. आता बियाणासाठी जे ठेवलेलं असेल ते बी आहे, नंतर पेरणी करायची, पण जे ठेवलं होतं ते गेलं संपून, आता बियाणंच खावं लागलं. मग जे बी ठेवलं होतं ते बी खायला लागल्यामुळं ते गेलं संपून. मग त्या कोळाने काय करायचं, कुठून तरी काहीतरी काढायचं, मग कोणाला तरी मागायचं, धान्य मागायचं, तुला आता इतकं दे, मग त्याच्यात तुला दुप्पट देतो. असं करत त्याच्या पाठीमागं जे लागलेलं आहे ग्रहण कमी पडण्याचं, हे तसंच राहतं. तेच त्याला काय आहे की ते सरतच नाही, त्यामुळं हा नेहमीच कर्जबाजारी राहतो. ते सत्वशुद्धी सहाकारे, गुरु कृपामृत तुषारे, सासिन्नले बोधे ओसरे, द्वैत दैन्य. फक्त एकच आहे, जर आपल्या ठिकाणी सात्विकता वाढली, सत्वशुद्धी वाढली आणि त्यात श्रीगुरूची भेट झाली तर श्रीगुरूच्या कृपेतून जे अमृत तुम्हाला प्राप्त होईल ते अमृत म्हणजे बोध आहे. आणि तो बोध आपल्या ठिकाणी जे काही असलेलं जीव ब्रह्म याची जी ताटाटूत आहे ते सगळं काढून टाकून जीव ब्रह्माचं ऐक्यत्व करून ठेईल. त्यामुळं काय होईल, द्वैत दैन्य, हे द्वैतरूपी दरिद्र आमचं नाहीसं होईल. ते कधी श्रीगुरु कृपेनं मिळालेला बोध आमच्या ठिकाणी आम्ही योग्यतेनं जर नांदवला आणि त्याप्रमाणे त्याची काय आहे की आमच्या ठिकाणी बोधाची वाढच केली तर बोध प्राप्त होतो. तो बोध म्हणून राहिला नाही, बोध आपल्या ठिकाणी काय करतो, जिरून जातो. साधू बोध झाला नुरोनी आठेला,
ठाईच मुराला अनुभव, हा बोध अनुभवात जाऊन जिरून जातो. अनुभूती प्राप्त झाली म्हणजे अनुभूतीचं वर्णन काय करणार आहे. अशी त्याच्या ठिकाणी एकदा झाली परिपूर्णता की मग द्वैत कुठे, जीव ब्रह्म हे द्वैत राहत होतं, ते द्वैत संपलं. द्वैत संपलं म्हणजे दारिद्र्य संपलं, कारण अद्वैतासारखं सुख कुठंच नाही. ही त्याची जी दशा प्राप्त होईल तरच या कर्माच्या आणि जन्म घेण्याच्या या सगळ्या चक्रातून तो बाजूला निघेल. तेव्हा जगदा भाष मिशे, स्फुरे ते त्रिविध फळ नाशे, तेत भोगता भोग्य आपैसे निमाले हे. तेव्हा आता ह्या जगतात जे काही जन्म म्हणून आकाराला आलेले आहेत, स्वर्गात असो, मृत्यूलोकात असो, पाताळात असो, हे सगळे कर्मफळ भोगायला पुन्हा ह्या लोकात यायची गरजच नाही. कारण स्फुरे ते त्रिविध फळ नाशे, त्याचं स्मरण झालं तरी ह्या फळाला आपल्या ठिकाणी संस्कारच नाहीत. म्हणून इथं आता भोगता आणि भोग्य हे उभं राहत नाही. जे फळ भोगायचं आहे त्याचा भोगताही उभा राहत नाही आणि मी भोगलं हेही त्या ठिकाणी संस्कार नाहीत. म्हणजे करता नाही आणि भोगता नाही, या दोन्ही गोष्टी संपल्या की तो त्यातनं मुक्त होतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.